नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथील कैलासवासी द्वारकाबाई साहेबराव कांबळे महानगरपालिका मराठी मुलांच्या शाळेत शालेय साहित्याचे वाटप। अक्कलकोट शिवसेना महिला आघाडी, अक्कलकोट तालुका शिवसेना कामगार सेना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे कैलासवासी द्वारकाबाई साहेबराव कांबळे महानगरपालिका मराठी मुलांची शाळा विनायकनगर येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। सदरचा उपक्रम दिनांक 26 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना कामगार सेना जिल्हा अध्यक्ष साहेबांना तेगेळी होते। या प्रसंगी माहिती अधिकार महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुळे, मुंबई मुख्यमंत्री जनकल्याण समितीचे श्रीकांत गोसावी, माहिती अधिकार महिला आघाडी अक्कलकोट तालुका संघटक, शिवसेना महिला आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्षा वैशाली हावनूर, शिवसेना कामगार सेना तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे, माहिती अधिकार दक्षिण सोलापूर अध्यक्ष सिद्धाराम बगले, माहिती अधिकार सोलापूर शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी, अक्कलकोट शिवसेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद, वर्षा मेहत्रे, गंगाबाई स्वामी, माहिती अधिकार महासंघाचे वाघमारे, माहिती अधिकार अक्कलकोट तालुका सहप्रचार प्रमुख लक्ष्मी रामनाळी आदींची प्रमुख उपस्थिती होती। शाळेचे मुख्याध्यापक किशोर मोरे यांनी सर्व पाहुण्यांचा सत्कार केला। वैशाली हावनूर, लक्ष्मी रामनाळी, वर्षा मेहत्रे, गंगाबाई स्वामी यांचा सत्कार सहशिक्षिका अनिता मोरे, मनीषा बुद्रुक, अंजली कोळी, भाग्यश्री तुम्मा यांनी केला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास सहशिक्षक प्रसन्न निकंबे, अझरुद्दीन पंजेवाले, रणधीर तांबिले, मनीषा बुद्रुक, अनिता मोरे, राजेश नाईकवाडी, अंजली कोळी, भाग्यश्री तुम्मा आदींसह विद्यार्थी उपस्थित होते। आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं सुरुवातीला माझी ओळख सांगतो, मी माझं पूर्ण नाव सांगतो। आता आईचं पण नाव लावलं जातं माहिती आहे का सगळ्यांना? आपलं जे नाव आहे ना, तर त्या नावामध्ये आपल्या आईचं पण नाव लावलं जातं माहिती आहे सगळ्यांना? आता समजा माझं नाव श्रीकांत आहे, माझ्या आईचं नाव चित्रावती आहे, वडिलांचं नाव बळीराम आणि आडनाव गोसावी, म्हणजे माझं पूर्ण नाव काय येणार आता? श्रीकांत चित्रावती बळीराम गोसावी असं येणार। आता इथून पुढे तुम्ही नाव सांगताना तुमचं असंच नाव सांगायचं, कारण त्याला आपल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कलेक्टर जर बघितले तुम्ही तर कलेक्टरच्या घरासमोर बोर्ड तसंच लावलेलं असतं। आता दुसरी गोष्ट अशी आहे की इथं आमचे कामगार सेना प्रमुख साहेबांना तगेळे आहे, तर ते काय करतात, बांधकाम कामगारच्या नोंदण्या करतात आणि बांधकाम कामगारच्या नोंदण्या करतात तर त्यांची जी लेकरं असतात शाळेमध्ये जाणारे, तर त्यांना दर वर्षाला शिष्यवृत्ती मिळते। 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षाला 2,500 रुपये मिळतात। किती मिळतात तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे। आणि तुम्ही घरी गेल्यानंतर आईला आणि वडिलांना विचारायचं, तुम्ही बांधकाम कामगारची नोंदणी केली का? जर नसेल केली तर मोरे सरांना सांगायचं की आमच्या आई वडिलांनी केली नाही। मग मोरे सर काय करतील, तगेळी साहेबांना सांगतील की आमच्या आई वडिलांनी नोंदणी केली नाही, ते त्यांचे करून घेतील ती नोंदणी वगैरे। ठीक आहे। आता त्याच्यासाठी कसं आहे की ज्या टायमाला तुम्हाला 2,500 रुपये जर